जय आत्मरूप गणेशु केलिया समरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदोचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुने आता गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आपण हे कर्माचा सिद्धांत थिअरी ऑफ कर्म गहना कर्मणो गतिः हो ना, पण ते कुमार साहेब झालेत का नाही जॉईन काय कर्मणो गतिः। तर कर्माची गती गहन आहे। हॅलो 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 मनोगती म्हणजे कर्माची गती गहन आहे यासाठी त्यांनी आपल्याला कर्माबद्दलची माहिती सांगितलेली आहे। तर सच्चिदानंद रोहिदास भगवान बाबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानुसार आपण परमार्थामध्ये चालण्याचा प्रयत्न करत आहोत। तर गहना कर्मणो गती, तर कर्माची गती गहन आहे असं सांगितलं तर त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्माची गती फार गहन आहे आणि श्रीकृष्णाचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचा परमप्रिय मित्र आणि भक्त सुदामा त्या कर्माच्या गतीचं वर्णन करत आहे। तर कर्माची गती खरोखर अति गहन आहे। आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य म्हणतो, तर ते सुदामा म्हणतोय की आम्ही श्रीकृष्ण भगवंताचा आणि माझा गुरु एकच आहे, पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती। श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती, माझ्या घरात खायला नाही माती। सुदामा बोलतोय की आम्ही तर एकाच गुरुचे शिष्य दोघ जण, पण श्रीकृष्ण भगवान परमात्मा तर तो पृथ्वीपती झाला आणि माझ्या घरात तर काहीच म्हणजे खायला पण काहीच नाही। अशी ही कर्माची गती गहन आहे। गोकुळात त्याने केल्या अलौकिक लीला, श्रीकृष्ण भगवंतानं गोकुळामध्ये अलौकिक लीला केल्या माझ्या बरोबर गुरुग्रही आणि तसे समिधा। आज तो बसला आहे सिंहासनावरी, माझ्या हाती मात्र एक तारेने चिपळ्या। तर कर्मगती फार गहन आहे, गूढ आहे, कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे। एक माणूस दुखी तर दुसरा सुखी असे का? आता आपल्याला असं दिसतंय की बाबा एक माणूस दुखी आहे आणि एक माणूस सुखी आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लोक लांड्या लबाड्या काळा बाजार लाचलुचपत बिनधक्कपणे करतात आणि ते सुखी जीवन जगताना दिसतात। जगामध्ये आता बी आपण जर पाहत असतो तर अशाच प्रकारचं आपल्याला दिसतंय की जगात जे लोक लांड्या लबाड्या करतात, काळा बाजार करतात, लाचलुचपत बिनधक्कपणे करतात, ते सुखी जीवन जगताना दिसतात असं आपल्याला दिसतं। त्यांच्या जवळ बंगला मोटारी इत्यादी चैनीच्या वस्तू असतात, त्यांचे जवळ लाखो रुपये असतात, ते मौज मजा करताना दिसतात। पण याचे उलट जे लोक सदाचारी पापभिरू प्रामाणिक जीवन आचरित असतात ते दुःखी जीवन भोगीत असतात असे दिसते। याचे कारण काय असा आपल्याच मनाला आपल्याला प्रश्न पडतो की जे लोक ऑलराऊंडरपणे वागतात, काही करतात, कशाही प्रकारची कमाई करतात, तर ते लोक सुखी दिसतात आणि जे योग्य मार्गाने चाललेले आहेत ते असणार दुःखी दिसतात। याचं कारण काय आहे तर जगात असा विरोधाभास पाहिला की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते आणि आपल्याला असं वाटतं की ईश्वराच्या राज्यात काही न्याय नीती आहे का? म्हणजे आपलेच प्रश्न आहेत हे। आपल्याला असं वाटतं की हे काय मग आता आम्ही एवढं देवदेव करतो वगैरे, आम्ही इतकं देवाची सेवा करतो, तर आमच्या पाठीमागे विघ्न, मग आता देवाच्या दरबारामध्ये काही न्याय आहे का असं आपल्याला वाटतं। न्याय नीती आहे का सर्व अंधेर नगरीच आहे असं आपल्याला वाटतं। परमेश्वराच्या राज्यात सर्वत्र अंधार भासू लागतो की काय करायचंय मग, कशाचा देव आहे कशाचा धर्म आहे, मग हे सगळं असंच चालतंय।
देवापाशी तरी न्याय कुठे आहे असं आपल्याला वाटतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरी राज्यामध्ये अंधार नाही, अन्याय नाही, ही गोष्ट योग्य रीतीने लक्षात यावयास कर्मफल नियमांचा अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे. तर भगवंताच्या कर्म कायद्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. मग तुम्ही आम्ही किती देवदेव करू द्या, देवदेव जरी केला किंवा आपण नाही जरी केला तरीही जे घडायचंय ते घडत राहतं. कारण आपल्या कर्माचं फल असतं. ते आपण जे कर्म केलेले आहेत त्या कर्माचं फल आपल्याला भोगावंच लागतं. तर कर्माचा अटळ सिद्धांत आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये काही नीती नियम केलेले असतात. पोलीस खात्यासाठी त्यांचे काही नियम मॅन्युअल असतात. PWD साठी त्या खात्याचे काही नियम असतात. म्हणजे ते काय सांगायलेत की सरकारी खाते अनेक प्रकारचे खाते असतात आणि प्रत्येक खात्यामध्ये खात्याचे नियम असतात आणि ते खाते चालण्यासाठी इंडियन पिनल कोड आणि अनेक प्रकारचे कायदे आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे असो, रेव्हेन्यू ऑफिस असो किंवा खात्याचे कोणते खाते न्याय काही नियम केलेले असतात. याचप्रमाणे अखिल सृष्टी व ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहण्यासाठी जसे सरकारी ऑफिसमध्ये सरकारचे नियम असतात ते ऑफिस चालवण्यासाठी, त्याचप्रमाणे अखिल सृष्टी ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य नियमित उगवतो आणि मावळतो. पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे यांना पण ठराविक गती असते. ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू सुरू होतात व संपतात. या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत. यालाच कर्माचा कायदा असं म्हणतात. भगवंताने या सृष्टीमध्ये हे सर्व पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे, सूर्य उगवतो आणि मावळतो, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे ऋतू आहेत. याप्रमाणे भगवंतानं हा विश्वाचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी हे सर्व निसर्गाचे नियम करून ठेवलेले आहेत. त्यासाठी गोस्वामी तुलसीदास रामायणात सांगतात, कर्म प्रधान विश्व करी राखा, जो कस करई सो तस फल चाका. हे सर्व विश्व कर्म कायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालते. काय म्हणले ते जॉईन होत नाही म्हणले का? त्यांच्याकडे हे नव्हतं, गुगल मीटचं ऍप नव्हतं. घ्या म्हणलं हे सर्व विश्व असतेच त्याच्यामध्ये, पण ते प्रत्येकाच्या असते. हे सर्व विश्व कर्म कायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालते आणि त्यात कधीही गडबड होत नाही. ईश्वराच्या कायद्यामध्ये कधीही गडबड होत नाही. कर्म कायद्याची एक खास अशी वैशिष्ट्य आहे. जगातील मानव निर्मित कायद्यात काही ना काही अपवाद, एक्सेप्शन टू द रूल, प्रोव्हिजन वगैरे असतात, पण या परमेश्वर निर्मित कर्म कायद्यात कोठेही किंचितही अपवाद किंवा पळवाटा नाहीत. राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्राचा पिता खरा, पण त्यालाही या कर्मसिद्धांतानुसार पुत्रविरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की राजा दशरथ माझे वडील आहेत. आता प्रभू रामचंद्राला काय करता येत नव्हतं की आपल्या वडिलांचं 14 वर्ष आयुष्य वाढीत आलं असतं की नाही त्यांना, पण ते तसं करू शकले नाहीत. का तर मग कर्माचा कायद्यामध्ये बिघाड होईल. राजा दशरथ माझे वडील असल्यामुळे कर्म कायद्यात थोडी सूट देऊन मी वनवासातून 14 वर्षांनी परत येईपर्यंत त्यांची मृत्यू वेळ थोडी पुढे ढकलण्यात यावी, त्यांना 14 वर्षाचे एक्सटेन्शन मिळावे. निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण साकार बनून देह धारण करून रामचंद्र रूपाने भूतलावर अवतरित होते, तेव्हा त्यालाही या कर्म कायद्याच्या सिद्धांताचे तंतोतंत पालन करावे लागते. म्हणजे परशुरामचंद्र असोत, श्रीकृष्ण भगवंत असोत किंवा सर्व देव अवताराला येतात, परंतु ते कर्म कायद्याचं उल्लंघन करत नाहीत. असंच आपल्याला ते सांगतात. तंतोतंत पालन करावे लागते. कर्माच्या कायद्यात कुठेही विलंब नाही किंवा पळवाटा नाहीत, कुठेही अपवाद नाही की वशिलेबाजी नाही. हे कायद्याचे खास वैशिष्ट्य आहे. आता हा कर्माचा कायदा म्हणजे काय याचा थोडा विचार करू. कर्माचा कायदा कशाला म्हणायचं तर ते पाहू आपण. असं म्हणतात, कर्म म्हणजे काय आणि कर्म कशाला म्हणतात. तर आपल्याला ध्यानात यायला पाहिजे की कर्म कशाला म्हणायचं आणि कर्म म्हणजे काय. तर साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कर्माची व्याख्या अशी की कर्म म्हणजे क्रिया. कर्म म्हणजे
क्रिया काम आपण जे काम क्रिया करतो, आपण जे बी काम करतो आणि त्याची जी क्रिया होते त्याला कर्म असं म्हणतात. कर्म कशाला म्हणायचं, तर आपलं जे बी कर्म घडते आपल्याकडून जी क्रिया घडली जाते त्याला कर्म असं म्हणतात. उदाहरणार्थ कर्म कशाला म्हणतात, खाणे पिणे स्नान करणे धुणे चालणे बोलणे उभे राहणे बसणे नोकरी व्यापार करणे विचारणे न विचारणे झोपणे जागणे पाहणे ऐकणे न ऐकणे वास घेणे वास न घेणे स्पर्श करणे श्वासोच्छ्वास करणे जन्मणे जगणे मरणे इत्यादी सर्व शारीरिक व मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो. या प्रकारच्या सर्व श्वासोच्छ्वास सुद्धा घेणं हे सुद्धा कर्मामध्ये गणल्या जातं. या प्रकारच्या सर्व कर्माचे मुख्यतः 3 भाग करता येतात. याचे किती भाग होतात तर म्हणले कर्माचे 3 भाग होतात. क्रियामान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. आता हे कर्म म्हणजे काय आपल्याला कळालं. कर्म म्हणजे क्रिया किंवा आपण केलेलं कर्म आणि त्या कर्मामध्ये एवढे येतात, सर्व येतात. आपले जेवढे बी आपल्या शरीराकडून जेवढे बी कर्म क्रिया केली जाते, आता श्वासोच्छ्वास सुद्धा कर्मामध्ये मोडतोय म्हणल्यानंतर पहा बाकीचे तर सगळेच आले. तर हे सर्व क्रिया, तर ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत ह्या कर्माचे. तर ते क्रियामान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. त्याच्यामध्ये आपण कर्म म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कर्माची व्याख्या अशी आहे म्हणले, कर्म म्हणजे क्रिया. आपल्याकडून जी बी क्रिया होते आपल्या शरीराकडून त्या क्रियेला कर्म असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी आपल्या कर्मामध्ये, खाणे पिणे स्नान करणे धुणे चालणे बोलणे उभे राहणे बसणे नोकरी व्यापार करणे विचारणे न विचारणे झोपणं सुद्धा कर्म आहे. झोपणं जागणं पाहणं ऐकणं न ऐकणं सुद्धा हे कर्मामध्येच मोडलं जातं. वास घेणे वास न घेणे स्पर्श करणे श्वासोच्छ्वास करणे जगणे मरणे जन्मणे इत्यादी सर्व शारीरिक व मानसिक क्रिया. जन्मणे जगणे मरणे इत्यादी सर्व शारीरिक व मानसिक क्रिया, सर्व शारीरिक व मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो. या प्रकारच्या सर्व कर्माचे मुख्यतः 3 भाग पडतात. तर कर्माचे किती भाग पडतात तर 3 भाग पडतात म्हणतात. तर कर्मामध्ये आता तुम्हाला कळालं की कर्मामध्ये जेवढे आपल्याकडून क्रिया, म्हणजे झोपणे सुद्धा आपलं कर्म त्या कर्मामध्ये मोडतंय. श्वास घेणं सुद्धा कर्मामध्ये मोडतंय. न ऐकणं सुद्धा कर्मामध्ये मोडतंय. ऐकणं सुद्धा कर्मामध्ये मोडतंय. मग बाकीच्या तर सर्व क्रिया आपण ज्या करतो त्या तर कर्मामध्ये येतातच. तर या कर्मामध्ये आता 3 प्रकार सांगितले, क्रियामान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. तर क्रियामान कर्म कशाला म्हणायचं तर हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. क्रियामान कर्म, आता क्रियामान कर्म म्हणजे रोजच्या रोज जी आपल्याकडून कर्मे होतात त्याला क्रियामान कर्म असं म्हणतात. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी कर्मे करतो त्या सर्वांचा क्रियामान कर्मामध्ये समावेश होतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जी कर्मे आपण करतो त्या सर्वांचा क्रियामान कर्मात समावेश होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत, सोमवार पासून रविवारपर्यंत आणि 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जी कर्मे क्रिया करतो त्या सर्वांना क्रियामान कर्म म्हणतात. ही सर्व कर्मे केल्यावर ती करणाऱ्याला फळ देऊनच शांत होतात. आपण जी कर्मे करतो ती सर्व कर्म केल्यावर त्याचं फळ आपल्याला देऊनच ती कर्म शांत होतात. फळ दिल्याशिवाय ती शांत होत नाहीत. क्रियामान कर्मात त्या कर्माचे फळ भोगून सुटका होते. क्रियामान कर्मात त्या कर्माचे फळ भोगून सुटका होते. उदाहरणार्थ मग आपल्याला वाटतं की फळ देऊनच कसं सुटका होते, तर त्यासाठी त्यांनी सांगितलंय की आपण तहान लागल्यावर पाणी पितो. पाणी पिण्याचे कर्म केले, तहान संपली
आणि पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली, खाण्याचे कर्म केले, आपली भूक शमवून इष्ट फळ देऊन ते शांत झाले. आपण स्नान करण्याचे कर्म केले, शरीर स्वच्छ झाले, कर्म आपले फळ देऊन शांत झाले. म्हणजे काही कर्माचं फळ ताबडतोब मिळतं आणि मग ते कर्माचं फळ मिळालं की त्या कर्माचं फल संपलं. पण असे काही कर्म असतात की ते आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतात. तर आपण स्नान करण्याचे कर्म केले, शरीर स्वच्छ झाले, ते कर्माचे फळ देऊन शांत झाले. आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले, त्याने आपल्या थोबाडीत मारली, आपल्याला कर्माचे फळ मिळाले, फळ देऊन कर्म शांत झाले. मग हे असे काही कर्माचे फळ आपल्याला ताबडतोब मिळतात आणि त्याचे कर्माचं फळ मिळतं. अशा प्रकारे प्रत्येक क्रियामान कर्म फलद्रूप होतेच व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. म्हणजे याला म्हणायचं क्रियामान कर्म. मग क्रियामान कर्म कळालं का? क्रियामान कर्म काही कर्माचे फळ ताबडतोब मिळतात आणि काही कर्माचे फळ उशिराने मिळतात. आता एखाद्या विद्यार्थ्यानं परीक्षा दिली आणि परीक्षा दिली तर त्याचं ताबडतोब फळ मिळत नाही, ते काही महिन्यानं त्याच्या परीक्षेचा निकाल लागला जातो. तर ते कर्म क्रियामान कर्म मग ते संचितामध्ये जमा होऊन राहतं. म्हणजे त्याचं फळच मिळालं नाही. आता संचित कर्म कशाला म्हणतात ते बघा. मग आपण म्हणतो आपल्याला हे आपल्याला वाटतंय आपण अभ्यास केला, आता म्हणजे मला तर आणखीन काही कळालं नाही असं वाटत नाही मला तर. कारण कर्माची गती अति गहन आहे आणि आपण अभ्यास करतोय, पण आपल्याला वाटतं की आता आपल्याला सगळं जमलंय. पण इथं तर मला वाटतं माझीच सुरुवात आहे. तर संचित कर्म, परंतु कित्येक क्रियामान कर्मे असे असतात की ती तात्काळ फळ देत नाहीत. बघा हे संचित कर्म कशाला म्हणायचं ते. संचित म्हणजे साठवून ठेवलेलं कर्म, ती तात्काळ फळ देत नाही, त्याचे फळ मिळण्यास थोडा बहुत काळ लागतो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधी लागतो. तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती जणू शिल्लक राहतात, संचित होऊन राहतात. अशा फळ न दिलेल्या कर्मांनाच संचित कर्म असं म्हणतात. आता आपण शेतामध्ये काही पीक वगैरे आपण लावलं तर त्या पीक येण्यासाठी आपल्याला काही कालावधी जावा लागतो. परीक्षा दिली तर पास होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. म्हणजे अशा प्रकारचे हे आपले कर्म आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतात. त्याचे फळ मिळण्यास थोडा बहुत काळ लागतो. कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधी लागतो. तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती जणू शिल्लक राहतात, संचित होऊन. अशा फळ न दिलेल्या कर्मांना संचित कर्म असं म्हणतात. फळ न दिलेल्या कर्मांनाच त्याला म्हणायचं संचित कर्म. उदाहरणार्थ तुम्ही आज परीक्षेचा पेपर लिहिला तर त्याचा फलस्वरूप असा परिणाम रिझल्ट मिळण्यास काही कालावधी जावा लागतो. तुम्ही सकाळी रेचक घेतलेचा परिणाम होण्यास मध्ये 4-5 तास जावयास लागतात. तुम्ही आज कोणाला शिवीगाळ केली व पळून गेलात, नंतर 10-12 दिवसांनी संधी साधून तो मनुष्य तुमच्या त्या कर्माची सव्याज परतफेड करतो. म्हणजे थोबाडीत मारण्याचे तुमचे कर्म पक्व होण्यास 10-12 दिवस लागतात. मग ते तुम्हाला फळ देऊन शांत होते. मग अशा प्रकारचे आपण जर कर्म करत राहिलो तर मग त्या कर्माचं फळ आपल्याला मिळण्यासाठी जे कालावधी लागतो त्या कर्माच्या त्याला म्हणतात संचित कर्म. तुमच्या तरुण वयामध्ये तुम्ही आपल्या माता पित्यांना दुःख दिलेत. आपल्या तरुण वयामध्ये आपण आपल्या माता पित्यांना दुःख दिले. तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्वकर्माचे फळ मध्ये बराच काळ लोटला तरी या जन्मात तुम्हाला मिळते. त्यांनी दृष्टांत काय घेतलाय की आपल्या तरुण वयामध्ये म्हणजे तुमच्या आमच्या तरुण वयामध्ये आपण आपल्या माता पित्यांना दुःख दिले तर तुमच्या आमच्या वृद्धावस्थेमध्ये तुमची आमची मुलं तुम्हा आम्हाला दुःख देतात व तुमच्या आमच्या पूर्वकर्माचे फळ मध्येच बराच काळ लोटला तरी या जन्मात आपल्याला मिळते. तुम्ही या जन्मी संगीत साधना केली तर कदाचित पुढील जन्मी लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल. म्हणजे ज्या गोष्टी आपण करून ठेवलेल्या असतात त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं, तर हे आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतात. अशा प्रकारे कित्येक क्रियामान कर्मे तात्कालिक फळ देत नाहीत, परंतु कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला आम्हाला फळ देऊन शांत समाप्त होतात आणि तोवरती संचित म्हणून तुमच्या आमच्या खाती जमा होतात.
आपण काही पैसे जमा करून बँकेमध्ये ठेवले, आता आपण कमाई करतो आणि बँकेमध्ये पैसे ठेवतो, तर त्याला म्हणायचं संचित. जमा करून ठेवलेल्या, तशीच जी बी आपण कर्म केलेले असतात ते त्या कर्म आपल्या ह्याच्यामध्ये संचितामध्ये जमा होऊन राहतात. बाजरी पेरल्यानंतर 3 महिन्यांनी पीक तयार होते, गव्हाला 4 महिने लागतात, आंबा लागवडीस येण्यास 5-6 वर्षे लागतात, अन्य काही फळझाडे 10 किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देऊ लागतात. क्रियामान कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज, त्याप्रमाणे त्याचे फळ मिळण्यात कमी अधिक काळ लोटावा लागतो. जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्यांच्या खाती वहीत जमा म्हणून भोगण्यासाठी शिल्लक राहिलेले असतात. मग आता प्रत्येक जीवानं जे जे कर्म केलं, आपल्याला असं वाटतं की आपण कर्म केलं, कुठं कोणाला माहिती आपण पाप केलं का पुण्य केलं असं आपल्याला वाटतं, परंतु जी बी कर्मे आपण करावी ती कर्मे आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतात. उदाहरणार्थ असे समजा की आज तुम्ही म्हणले 1000 क्रियामान कर्मे केलीत. 1000 क्रियामान कर्मे केली म्हणजे तुम्ही पाठीमागे झाली समजा, त्यातील 900 कर्म अशी होती की जी तात्कालिक फळ देऊन शांत झाली आणि समाप्त झाली. कारण काही कर्माचं फल आपल्याला ताबडतोब मिळतं, म्हणजे जेवण केलं ताबडतोब शांती, पाणी पिलं ताबडतोब शांती, मग ह्या कर्माचं फल संपलेलं असतं. मग आपण 1000 कर्म केले, त्यातले 900 कर्माचं फल तात्काळ फल देऊन ते शांत होतात, परंतु 100 कर्मे आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतात. कोणचे जमा होऊन राहतात? आपण बाजरी पेरली तर त्याचं पीक मिळण्यासाठी आपल्याला काही महिने जावे लागतात, परीक्षा दिली तर काही दिवस त्याचं आपल्याला फळ मिळण्यासाठी जावे लागतात. अशा पद्धतीचे कर्म आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतात की जी तात्कालिक फळ देऊन शांत झाले, समाप्त झाले, परंतु राहिलेली 100 क्रियामान कर्मे अशा असतील की ती परिपक्व होऊन फळ देण्यास काही काळ लागेल, तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खात्यात जमा राहतील. अशा तऱ्हेने 100 कर्मे संचित झाले, उद्या काय जाते 125 कर्मे संचितात जमा होतील. परवाच्या दिवशी आजच्या उद्याच्या संचित कर्मापैकी 80 कर्मे पक्व होऊन फळ देऊन शांत झाली व राहिलेली 80-90 कर्मे संचित म्हणून जमा राहिली. अशा प्रकारे आठवडे अखेर 300 ते 400 कर्मे शिल्लक फळ न देता संचित म्हणून तुमच्या खाती जमा राहिली. महिना अखेर 1000-1500 क्रियामान कर्मे लगेच क्षेत्रीयचे फळ न देता संचित म्हणून राहिली. वर्षा अखेर काही 1000 शिल्लक आणि जीवन संपेपर्यंत काही लाख शिल्लक, जी घेऊन तुम्ही पुढील जन्म घेता, पुढील जन्मी आणखी काही लाखाची शिल्लक वाढली. कारण जन्मायचं आणि मरायचं हे कंटिन्युएशन चालू असतं. कारण प्रत्येक जीवाच्या वासना शिल्लक असतात, मन शिल्लक असतं. जोपर्यंत मन शिल्लक आहे तोपर्यंत जन्म मृत्यू चुकत नाही. आणि आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आणि अपेक्षा वासना असतात, इच्छा असतात, त्या जोपर्यंत आपल्या संपत नाही तोपर्यंत आपलं जन्म मरण चुकत नाही. म्हणून सर्व वासनेचा क्षय आणि मनाचा लय यालाच मोक्ष असं म्हणतात. आपल्याला कसल्याही प्रकारची इच्छा न राहणं, आपल्याला काहीच न आवडणं किंवा इच्छा नसणं वेगळं, आणि आपल्या शरीराकडून कर्म करून घेतलं जातं ते प्रारब्धानं ते वेगळं. आपल्याला असं वाटतं की मोठमोठे महाराज जरी असले तरी मग ते खात नाहीत का, पित नाहीत का, ते कर्म करीत नाहीत का, त्यांना काही अपेक्षा नसते का? परंतु त्यांच्या मनाची अवस्था ठेविले अनंते तैशीची राहावी आणि चित्त असू द्यावे समाधान, अशा उक्तीप्रमाणे असते. आणि त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारच्या वासना किंवा ते मनावर नसतात, म्हणजे त्यांचं मन शिल्लक राहिलेलं नसतं, ते भगवंताकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. तर मग आता त्यांनी सांगितलं की ही अशा प्रकारचे जे संचितामध्ये जमा होऊन राहतात, कोणतेही क्रियामान कर्म जे संचितात जमा झालेले असते ते फळ दिल्या वाचून समाप्त होत नाही. म्हणजे आपल्याकडे एकदा जमा झालं, आपण कर्म केलं की त्याचं संचितामध्ये जमा होऊन राहतं आणि त्याचं फळ दिल्याशिवाय ते कर्म शांत होत नाही. या नियमानुसार जशी जन्मोजन्मी जमा होत असलेल्या कर्माची फळे या जन्मी पुढील जन्मी भोगून संपल्याशिवाय माणसाची त्यापासून सुटका नाही. या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याला कदाचित त्याचा थरका पडेल, परंतु अविद्येने अज्ञानाने व्यापलेला जीव याचा कधी विचारच करीत नाही. आपल्याला जे अज्ञान असतं, आपल्याला माहितीच नसतं की कर्म कशाला म्हणायचं, संचित कर्म कशाला म्हणायचं, प्रारब्ध कर्म कशाला म्हणायचं, जन्म जे मिळालाय ते हा कशासाठी मिळालाय ते आपल्याला माहित नसतं.
म्हणूनच ते सांगतात की आपल्याला ज्या वेळेस बाबा म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. म्हणून मनुष्यानं काय करायचंय तर आपल्याला गुरुला भजायचं म्हणजे गुरुनं सांगितलेल्या नियमाप्रमाणे म्हणजे साधू संतांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग असणारे हे संचितामध्ये जमा झालेले कर्म आपल्याला ते त्याचं फळ देऊन शांत होतात. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. राजा दशरथाने श्रवण कुमाराची हत्या चुकून केली. राजा दशरथाचा भाचा श्रवण बाळ आणि श्रवण बाळानं त्याच्या आई वडिलांना काशीला घेऊन चालला होता. त्याचे आई वडील आंधळे होते वाटतंय की नाही. आणि काशीला घेऊन चालले असताना जंगलामध्ये त्यांनी आई वडिलांना ठेवलं. आई वडील म्हणले बाबा आम्हाला तहान लागलेली आहे. आणि मग तो श्रवण बाळ असणारा पाणी आणण्यासाठी एका पाण्याच्या ठिकाणी गेला. तर त्या पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर आणि दशरथ राजा तिथे शिकारीसाठी गेला होता. आता दशरथ राजाला शिकार करण्याची काय जरुरी होती, परंतु तो अत्यंत पुण्यवान होता. कारण बरीचशी माणसं म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण काय करतो, आपल्याला संकट आलं की आपण ते बघणारे माणसं असतात का नाही, जोशी ते काय काय असतात ते लोक, बघणारे लोक. आता आपल्याला थोडं काही झालं की आपण गावातल्या कोणाकडे तरी जातो, ब्राह्मणाकडे म्हणा, ज्योतिषाकडे म्हणा, आणि मग त्यांना विचारतो आपण आता काय करावं, आम्हाला असं असं झालेलं आहे. तर मग ते उत्तर सांगतात. कारण ते दशरथ राजा सुद्धा एका ज्योतिषाकडे गेले आणि त्यांना विचारलं की बाबा मी एवढा पुण्यवान असताना मला मुलबाळ होत नाही, त्यासाठी मी काय करू. म्हणून त्याला सांगितलं की तू काय कर बाबा, की काहीतरी पाप झाल्याशिवाय मुलबाळ होत नाही. मग आता बी लोक नाहीत का म्हणे काय करावं, मुलबाळ होत नाही, तर मग आपण काय करा, मग ते आटकुरी मेंढी कापा, नाही तर मग ते गोंधळ घाला, ते बकरं कापा. म्हणजे बकरं कापायचं आणि ते आपल्या पुन्हा पोटाला यायचं, आटकुरी मेंढी कापायची आणि ते आपल्या पोटाला यायची. तसं दशरथ राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला, परंतु त्यांच्याकडून बघा कसं असतं, एवढं घटना कशा असतात. तर ते श्रावण बाळा ज्यावेळेस पाणी घेतोय त्यावेळेस दशरथ राजानं बुडबुड असा आवाज आला. त्यांना असं वाटलं की हरिण म्हणा किंवा एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे. त्यावेळेस त्यांनी बाण मारला तर दशरथ राजा श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला आणि माणसाचा आवाज आल्यामुळं दशरथ राजा त्यांच्या जवळ गेले. पाहिलं तर श्रावण बाळ, आणि त्यांनी सांगितलं श्रवण बाळाने की माझे आई वडील तिथं बाजूलाच आहेत आणि त्यांना पाणी नेऊन द्या. आता मी तर काही वाचत नाही, असं त्यांचे बाण लागल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. आणि तिथंच त्यांना श्राप, म्हणजे ते पाणी घेऊन ज्यावेळेस दशरथ राजा त्या श्रवण बाळाच्या आई वडिलाकडे गेले त्यावेळेस त्यांनी श्राप दिला की पुत्रविराहानं तुझा सुद्धा दुःख म्हणजे मृत्यू होईल. म्हणजे कर्म केलं त्या कर्माचं फळ कसं भोगावं लागतं. चुकून जरी कर्म झालं तरी सुद्धा आपल्याला ते कर्माचं फळ भोगावं लागतं, चुकून जरी कर्म झालं तरी. मग आता जाणून बुजून कर्म केल्यावर तर काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून दशरथ राजाने श्रवण कुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्यांच्या वृद्ध माता पित्याने तुझा मृत्यूही पुत्रविरहाने होईल असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियामान कर्म शापाप्रमाणे तात्काळ फळ कसे देणार. तर हे ज्यावेळेस राजा दशरथाला असा शाप दिला, परंतु राजा दशरथाचं लग्न झालेलं नव्हतं, तर त्याला तात्काळ फळ कसं मिळेल. तिथून पुढे मग त्यांचं लग्न झालं, पुन्हा त्यांना मुलं झाले, आणि त्याचं फळ ज्यावेळेस त्यांनी श्रवण बाळ मारला त्यावेळेचं फळ त्यांच्या संचितामध्ये जमा होऊन राहिलेलं होतं. आणि ते नंतर त्यांना मुलंबळ झाल्याच्या नंतर मग असणार ते इतकं त्यांचं पुण्य होतं की परशुरामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे त्यांच्या पोटी जन्माला आले. आपण म्हणतो की आपण आम्हाला असं का घडलं तसं का घडलं, आता हे आपल्याला असं वाटतं, आपण असं बोलताना बोलतो, परंतु कर्म केलेल्या कर्माचं फळ जर दशरथ रायासारख्याला, परशुरामचंद्रासारख्याला, सीतामाईला, श्रीकृष्ण भगवंताला यांना जर ते म्हणतात की आम्ही सुद्धा कर्माप्रमाणे आचरण करतो आणि आम्हाला सुद्धा ती कर्माची फळं भोगावी लागतात, तर तुम्हा आम्हाला ती भोगावी लागतील की नाही.
म्हणून अशा प्रकारचं त्यांना ते फळ, मग ते तात्काळ फळ कसं देणार, तर मग ते दशरथ राजाच्या संचितामध्ये जमा होऊन राहिलं आणि मग ते काही कालावधीनंतर किंवा त्यांचं लग्न झाल्यानंतर, मुलंबाळ झाल्याच्या नंतर ते फळ त्यांना देऊनच ते शांत झालं असं त्यांना सांगायचंय. कारण त्यावेळी राजाला मुलगा झालेला नव्हता, म्हणून क्रियामान कर्म फळ देऊन शांत न होता त्यांच्या संचितात जमा होऊन राहिले. कालांतराने राजाला एकच काय पण 4 पुत्र झाले, ते मोठे झाले, त्यांची लग्ने झाली. बघा आता दशरथ राजांचं कधी पाप केलं होतं, ते संचितात कसं जमा होऊन राहिलं, आणि त्यांची एवढी पुण्य होती की त्यांच्या पोटी परब्रह्म रामचंद्र प्रभू त्यांच्या पोटाला आले, लक्ष्मण त्यांच्या पोटाला आले, भरत शत्रुघ्न त्यांच्या पोटाला आले, आणि त्याच्यानंतर त्यांना हे फळ भोगावं लागलं. पण परशुरामचंद्रांनी जरी त्यांचा मृत्यू, त्यांच्या वडिलाचा राज्याभिषेक ज्या दिवशी होता त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि ते पुढे गेले पण पाठीमागे आले नाहीत. म्हणजे कर्मामध्ये काहीही बदल करता येत नाही त्यांना, हे सांगायचे. म्हणून आता आपण सांगा, आपल्याला काही अडचण आली ना, आपल्याला काही कमी झालं तर आपण लगेच तात्काळ तिथे पोहोचतो. परशुरामचंद्राला माहिती होतं की आपले वडील वारलेत, आपण आता इकडे चाललो वनवासाला चाललो तर परत यावं, पण ते परत आले नाहीत. का तर कर्मामध्ये, कायद्यामध्ये बिघाड होईल. म्हणून भगवंताचा कायदा हे कोणासाठी शिथिल होत नाही. म्हणून जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस उगवला त्यावेळी पूर्वीचे ते क्रियामान कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले, आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीत राजाला पूर्वीच्या शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्या क्षणाचाही विलंब झाला नाही. आता राजा दशरथाला जरा कर्माचं फळ भोगावं लागतं, नंतर तुम्हाला मला भोगावं लागेल की नाही. त्याप्रमाणे वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार, पण तरीही तो आपल्या प्रत्यक्ष जन्मलेल्या पित्यालाही 14 वर्षापुरते का होईना जीवदान देऊ शकला नाही. कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे या कर्मफल कायद्यात कोणाचीही मध्यस्थी, कर्म कायद्यामध्ये कोणाची मध्यस्थी, वशिलेबाजी, दयामया चालू शकत नाही, असा ठोस अद्वितीय कायदा आहे. तर भगवंताचा हा कर्माचा कायदा प्रत्येकासाठी सारखाच आहे. आपण म्हणलो असतो की परशुरामचंद्राने राजा दशरथ त्यांचे वडील होते म्हणून त्यांच्यासाठी शिथिल केलं, आपल्यासाठी नाही. तर तसं त्यांनी केलेलं नाही. जसं कर्मामध्ये लिखित कर्म आहे तसंच प्रकारचं घडतं, मग ते देवादिकापासून आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे. प्रत्यक्ष परात्पर परब्रह्म राम रूपाने सगुण साकार धारण करून पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. ज्या रामाच्या केवळ चरणस्पर्शाने शापित शिलेची पुन्हा शापमुक्त अहिल्या झाली, ज्यांच्या केवळ रजचरण स्पर्शाने दगडांचा उद्धार होऊन अहिल्याला जीवदान मिळाले, अशा परात्पर परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला आपण वनवासातून परत येईपर्यंत मृत्यूपासून 14 वर्षे जीवदान दिले असते तर कोण हरकत करणार होते. परशुरामचंद्रानं कितीतरी राक्षसांचा नायनाट केला, अहिल्याचा उद्धार केला, ती शिळाहून पडलेली होती अहिल्या, तिचा उद्धार केला. मग आता भगवंताला काय आपल्या वडिलाचं आयुष्य 14 वर्षे वाढवता आलं नसतं का? आणि जरी वाढवलं असतं तरी कोणी काय हरकत केली असती का? परंतु भगवंतांनी तसं केलं नाही. कर्माचा कायदा सर्वांना सारखाच आहे. तो असा मोठा अनर्थ होणार होता का तसं केलं असतं तर भगवंतांनी त्यांचं 14 वर्ष आयुष्य वाढवलं असतं तर काय झालं असतं? पण नाही, कर्मफल कायद्याचे चोख तंतोतंत पालन झालेच पाहिजे. त्यात कोणतीही ढवळाढवळ वा वशिलेबाजी चालणारच नाही, असा एक एकमेव अद्वितीय अपरिवर्तन कायदा आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्यात ना अंधार, ना अन्याय, ना दिरंगाई. कर्माच्या कायद्यामध्ये अंधार नाही, अन्याय नाही आणि दिरंगाई नाही. राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यात देखत पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. आता ह्या धृतराष्ट्रानं काय केलंय? श्रीकृष्ण भगवंताला प्रश्न विचारला की मी माझ्या या कालावधीमध्ये, मी आता जन्मल्यापासून आतापर्यंत मी कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म केलेलं नाही, तरी माझ्या डोळ्यात देखत माझे एवढे 100 मुलं मारले जावेत आणि ते दुःख मला पाहण्याची वेळ यावी, असं काय म्हणजे माझ्याकडून चुकलं असेल तर ते मला सांगा. तसे भगवंताने त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि पाठीमागच्या जन्मामध्ये काय कर्म झालंय ते पाहण्याची दिव्य दृष्टी दिल्यावर तो पाहतोय. राजाने दिव्य दृष्टी द्वारा पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता. म्हणजे जन्म बघा, जन्मायचं मरायचं हे चक्र. आता म्हणजे जीवाला मरणच नसतंय, पण आपल्याला माहिती नाही की जीवाला मरण नसतं. म्हणून माणसं म्हणतात सगळेच मरतात.
आपण जन्मल्यापासून आतापर्यंत किती कपडे वापरले आणि किती फाटले आणि ते आपण किती फेकून दिले. तसंच असणारा हा जीवात्मा काय करतो तर शरीर धारण करतो आपल्या वासनेनुसार, आणि मग ते एक शरीर पडतं, दुसरं तयार होतं, दुसरं घेतो, तिसरं घेतो, चौथं घेतो, असं 84 लक्ष योनीमध्ये जाऊन पुन्हा परत आणखी येतो. अशा प्रकारची ही आपली कपडे बदलण्याची सवय आहे जीवाला. मग ते सुखरूप जर व्हायचं असेल तर भगवान परमात्माचं भजन करावं लागतं. तर राजाने दिव्य दृष्टीद्वारा पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारदेव होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्षाची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. आणि त्याच फळ त्या दशरथ राजा धृतराष्ट्राला त्याची 100 मुलं या जन्मामध्ये, म्हणजे त्या 50 वर्षापूर्वीच संचित जमा होऊन राहिलेलं त्याला या जन्मात का होईना पण ते भोगावंच लागलं. तर मग राजाचे हे त्या जन्मीचे क्रियामान कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले आणि या जन्मामध्ये राजाला त्यांच्या काही अन्य पुण्याच्या फलस्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले, कारण पुण्य आणि पाप ज्यावेळेस समान होतंय म्हणले त्यावेळेस हा मनुष्य जन्म येतो आणि मग त्याच्यामध्ये पुण्य आणि पाप होतं. किती तर तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामात राजा आंधळा जन्माला. आपण काय म्हणतो की राजा आहे, पुण्य असल्याशिवाय राजा झाला नाही आणि पाप असल्याशिवाय राजा आंधळा बनला नाही. म्हणजेच पुण्य होती म्हणून बी राजा झाला आणि पाप होतं म्हणून बी आंधळा झाला. मग असणार हे आपल्या कर्मामध्ये जे काही पुण्य असते त्या पुण्याने आपलं चांगलं होतं आणि पापानं आपल्याला दुःख भोगावं लागतं. तर 100च्या 100 पुत्र, कारण ते पक्षी मारल्याचे जे 100 पिल्ले मेले होते जळून, तसे त्याचे 100 मुलं सुद्धा मारले गेले आणि स्वतः हा आंधळा जन्माला आला. अशा प्रकारचं दुःख या राजाला धृतराष्ट्राला भोगावं लागलं. असं श्रीकृष्ण भगवंतानं मग त्यांना दिव्य दृष्टी देऊन पाहायला त्यावेळेस त्याला कळालं. आता आपल्याला सुद्धा असं वाटतं की आम्हाला असं का होतंय, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्हाला हे असं होतंय, तर आपल्या या कर्माची फळं आहेत. मग तुम्ही देवदेव केला, मी देवदेव केला, तरी मला काय कर्माचं फळ चुकल, तुम्ही देवदेव केला तर तुम्हालाही काही कर्माचं फळ चुकल असं काही नाही. प्रत्येकाला कर्माची फळं भोगावी लागतात. 50 जन्मापूर्वीच्या क्रियामान कर्माने इतका दीर्घकाल लोटला तरी राजाचा पिछा सोडला नाही. धृतराष्ट्र राजाचा पिछा सोडला नाही. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्य होईपर्यंत कर्म दबा धरून बसले. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्य होईपर्यंत बघा त्याला कशामुळं तर राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्य होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसले आणि संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले. परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय. आपण म्हणतो की आपण केलेल्या चुका कोणाला कळणार आहेत. मला वाटतं मी केलेली चूक कोण तुम्ही पाहतात का नाही, पण आपल्या ती खात्यामध्ये जमा झालेली असते. कारण भगवंताच्या खात्यामध्ये जमा राहण्यासाठी भरपूर साक्षीदार आहेत. पंचमहाभूत साक्षीदार आहेत, आपलं मन साक्षीदार आहे, आपलं अंतकरण साक्षीदार आहे, आपली बुद्धी साक्षीदार आहे. आपण म्हणतो आम्ही केलेलं पाप कोण पाहिन, आपण केलेलं पाप आपल्यालाच माहिती असतं आणि आपल्या अंतकरणाला माहिती असतं, आपल्या मनाला माहिती असतं, बुद्धीला माहिती असतं आणि हे साक्षीदार असतात आणि त्या कर्माचं फल आपल्याला मिळत असतं. संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले. परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय. समजा एखाद्या माणसाकडे तुमचे 1000 रुपये येणे आहेत पण तो ते तुम्हाला परत देत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यावर कर्ज वसुलीचा देवाने दावा केलात. कोर्टाने त्याच्यावर पैसे वसूल करण्याचा हुकुमनामा काढला, परंतु बिलीप त्याच्यावर वसुली वॉरंट काढीपर्यंत त्या देणेकराची सांपत्तिक स्थिती खालावली आणि बिलीप रुपये वसूल करू शकला नाही. परंतु कालांतराने त्याची सांपत्तिक स्थिती सुधारते तेव्हा बिलीप परत वसुली वॉरंट बजावून पैसे वसूल करतो, त्याला सोडित नाही. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात बरोबर. याचप्रमाणे क्रियामान कर्म संचित रूपाने शिल्लक राहते. आता आपल्याकडे कुणाचं देणं आहे पण ते देणं आपण त्यांना जर परत दिलं नाही तर ते आपल्या संचितामध्ये जमा होऊन राहतं. ज्या वेळेस त्यांना आपण ते देऊ त्याच वेळेस ते चुकतं होतं कर्म, नाहीतर आपल्याला त्याची ते कर्जाची फेड करावी लागते.
म्हणून ते बाबा सुद्धा सांगायचे, ऋण वैर, ऋण हत्या आणि वैरत्व. वैरत्व म्हणजे दुश्मनी, ऋण म्हणजे आपण एकमेकाचं घेतलेलं कर्ज आणि एखाद्याची हत्या केली, हे कदापिही चुकत नाही असं सांगतात. मग ते एकमेकाची ती परतफेड केलेलीच असते आणि होतच असते. तर म्हणून याप्रमाणे जे क्रियामान कर्मे फळ शिल्लक राहिलेले असतात त्याला संचित कर्म म्हणतात. आता संचित कर्म कळालं का? आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्या याच्यामध्ये जमा होतं आणि त्याला संचित कर्म असं म्हणतात. त्याचं फळ दिल्याशिवाय ते शांत होत नाही. म्हणून आता आपण चांगली कर्म केली पाहिजेत आणि ईश्वरा प्रीत्यर्थ केली पाहिजेत. आता पुढं आहे तिसरं कर्म, प्रारब्ध कर्म आहे. आपला 2 कर्म कळाले, क्रियामान कर्म आणि संचित कर्म. हे पक्क ध्यानात ठेवा. हे जर 3 कर्माचे प्रकार ध्यानात आले तर आपल्याला जे पडलेले प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळून जातं. आता प्रारब्ध कर्म आहे. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तर त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आपल्या संचितामधून जे कर्म परिपक्व झालेलं आहे, परिपक्व होणे म्हणजे काय? आपल्या आपले 100 जन्म होण्याचं सुद्धा आपलं संचित जमा झालेलं असतं. तर त्याच्यातून जेवढी आपले कर्म परिपक्वतेला आलेले आहेत तेवढं होण्यासाठी हे शरीर प्राप्त होतं आणि या शरीरामधून जी कर्मे भोगावी लागतात ते प्रारब्ध कर्म असतं. संचितातूनच आलेलं असतं हे. जसं की बँकेमध्ये 10 लाख रुपये आहेत, 10 लाखापैकी तुम्ही 2 लाख रुपये बाजूला काढले आणि ते खर्चाला चालू केले, मग ते प्रारब्ध. पण संचितामधले 8 लाख तुमचे शिल्लकच आहेत. जोपर्यंत ते 8 लाख तुम्ही काढून त्याचं म्हणजे संपविणार नाही तोपर्यंत ते शिल्लक राहतातच. तसंच आपल्या कर्मामधले कर्मामधले जेवढे आपले कर्म भोगायचे तेवढे हे शरीर आलेलं असतं आणि त्या शरीरानं आपण सुख दुःख भोगत असतो. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. प्रारब्ध सुरू झालेले अनादिकाळापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालया सदृश्य पर्वताच्या पर्वत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. त्यापैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतर त्याचे शरीर सुटते. आपल्याला जेवढे सुख मिळणार आहेत आणि जेवढे दुःख मिळणार आहेत तेवढा भोग झाल्याशिवाय आपलं शरीर हे संपत नाही. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असा देह, आरोग्य, स्त्री पुत्राधिक, नातलग, सुखदुःख वगैरे त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतात आणि सर्व प्रारब्ध कर्म पुरेपूर भोगल्यानंतरच हा देह सुटतो. म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो. म्हातारपणी एखाद्याला अर्धांगवायू होऊन या कुशीचे त्या कुशीस होता येत नाही. म्हातारपणी अर्धांगवायू झालेली माणसं आपण पाहिलेले आहेत, ज्याला पॅरालिसिस म्हणतो आपण, आहे का नाही? अर्धांगवायू पॅरालिसिस होतो. ते मनुष्य जागेवर पडलेला असतं आणि स्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंध सुटलेला असतो. तर आपल्याला हे माहिती आहे, आपण असे पेशंट पाहिलेले आहेत, आपले नातेवाईक बघितलेले आहेत किंवा आपण शेजारी पाजारी बघितलेले आहेत की अर्धांगवायू झाल्याच्या नंतर त्यांना त्यांची स्वच्छता करता येत नाही, त्यांच्या अंगाची घाण सुटलेली असते. अशा अंतरुणात पडलेल्या अवस्थेत भले तो वारंवार परमेश्वराला हाका मारून तो मनुष्य, अर्धांगवायू झालेला मनुष्य किंवा दुःखामध्ये पडलेला मनुष्य ते म्हणतो, देवा मला मरण आलं तर चालेल, माझा आत्ताच्या आत्ता जीव जायला पाहिजे, देवा सोडवे यातनातून, तुझ्या पायासी यावयास मी केव्हाही तयार आहे. असे वारंवार बोलून देवाची कितीही आळवणी करीत असो तरी पण या जन्मी भोगण्याचे निर्धारित प्रारब्ध जोपर्यंत पूर्ण भोगून संपत नाही तोवर त्याचे काही केले तरी त्या देह सुटत नाही. आपण बघतो त्यांना 4 महिने 6 महिने वर्षभर असे ते अंतरुणामध्ये पडून असतात ते पेशंट. ते देवाला कितीही विनवणी करतात की माझा मृत्यू व्हावा, परंतु तो मृत्यू होत नाही. पण ज्या क्षणी ते पुरे होते, त्यांचा ज्या दिवशी मृत्यू आहे त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा किंवा दुधाचा एक थेंबही पोटात न जाता नाकावाटे बाहेर येतो आणि एकही श्वास न घेता त्या म्हाताऱ्याचा अंत होतो. ज्या दिवशी मृत्यू व्हायचा आहे त्या दिवशी मात्र तोंडामध्ये पाणी जात नाही किंवा दूध पण जात नाही आणि तो मृत्यू होतो. त्यांच्या संचित कर्माच्या पर्वतप्राय साठ्यातील काही कर्मे परिपक्व होऊन प्रारब्ध कर्मात रूपांतरित होऊन त्याच्या भोगण्यासाठी त्याची जणू वाटच पाहत असतात.
आणि ती भोगण्यासाठी अनुरूप असा नवा देह त्याला पुन्हा प्राप्त होतो. पुन्हा नवी आई वडील स्त्री पुत्र नातलग त्याला मिळतात व त्या जीवनकाळात भोगण्याची सर्व प्रारब्ध कर्मे भोगेपर्यंत तो जीवात्मा त्या नवीन देहात अडकतो. अशा रीतीने तो जीवात्मा जन्म मरणाच्या चक्रात सतत फिरत असतो. अनादी काळापासून जन्म जन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ती नाही. या चक्रातून जोपर्यंत तो सुटत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू चालूच राहत. म्हणून म्हणतात शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे करपाये पाहे पाहे मुरारे. अशा प्रकारे अनेक योनीमध्ये जीव भटकत असतो. मनुष्य योनीत असतात त्याने केलेल्या क्रियामान कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहतात. तर त्यापैकी काही कालांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. पण एकंदरीत जीवाचा कर्मसाठा प्रत्येक जन्मात वाढतच राहतो व या कारणास्तव जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो. म्हणून शंकराचार्यांनी म्हटले आहे की या संसारे खलु दुस्तारे, संसार सागर दुस्तर आहे आणि तरुण जाण्यास फार कठीण आहे. तर कठीण का म्हणले ते, तर आपण केलेले कर्म आपले संचितात जमा होतात. संचितात जमा झाले की ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला तसा प्रकारचा देह धारण करावा लागतो आणि मग आपल्याला जन्म आणि मृत्यू चुकत नाही. म्हणून केलेली सर्व कर्मे भोगावीच लागतात. मग ते पाप केलेला असो का पुण्य केलेला असो. आपल्याला असं वाटतं की आपण पुण्य केलं तर आपले पापाची कर्म नाहीशी होतील, पण तसं नाही भगवंताच्या कायद्यामध्ये. जे पाप केला असेल ते पाप भोगावंच लागतं, जे पुण्य केलं असेल ते भोगावंच लागतं. इथं आपल्या इथं वजाबाकी बेरीज असते आपल्याकडे या व्यवहारामध्ये. तर व्यवहारामध्ये वजाबाकी बेरीज इथं व्यवहारात चालते, पण परमार्थामध्ये वजाबाकी बेरीज होत नाही. परमार्थामध्ये जे बी कर्म झाला असेल ते चांगलं असेल तर चांगलं फळ आणि वाईट असेल तर वाईट फळ ते भोगावंच लागतं. असा हा ईश्वराचा कायदा आहे. तुम्ही कर्म केले तिचे फळ तुम्हाला चिकटलेच समजा. फळ भोगल्याविना तुमची आमची सुटकाच होणार नाही. परिणामातून सुटण्यासाठी तुम्ही किती खटपटी लटपटी केल्या तरी जे परिणाम भोगल्याशिवाय तुमची आमची सुटका कदापि होणार नाही. राजा अमरसीचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुद्धा दुर्वास ऋषीने काय केलं होतं, अमरीश राजाचा अपराध केला होता. तर त्यावेळेस म्हणले त्या भगवंताने जे सुदर्शन चक्र 3 लोकात पळाले होते ते दुर्वास ऋषी. भगवंताचं सुदर्शन चक्र भगवंताने सोडल्याच्या नंतर 3 लोकांमध्ये पळाले तरी त्यांनी पिछा सोडला नाही त्या सुदर्शन चक्राने. या लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करीत आहे. त्याप्रमाणे तुमचे कृत कर्म तुम्ही जाल ते तुमचा पिछा सोडणार नाही. तुम्ही आम्ही कुठेही जावत. मला असं वाटतं की इथे गेल्यावर सुख होईल तिथे गेल्यावर सुख होईल, नाही का आमची पळापळी किती पळापळी. कुठेही सुखाचा जरी शोध घेतला तरी सुख नाही. संसारामध्ये दुःखच आहे माय बापा. आणि आम्हाला प्रत्यक्ष अनुभव भगवंतांना दिलेला आहे. भगवंत सततच अनुभव आपला देतो आहे. कुठेही गेलं तरी असणार आपल्याला दुःखच भोगावं लागतंय. का तर आपल्या कर्माची फळं संचितामध्ये जमा झालेली आहेत, ती भोगूनच आपल्याला सारावी लागतात. तर तुम्हाला भोग देऊनच ते शांत होईल. कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगातील कोणी नामवंत वकील देऊन निर्दोष सुटका करून घेतलीत तरी वरील कोर्टात परमेश्वराच्या न्यायालयात तुम्ही आम्ही कदापि सुटू शकत नाहीत. तिथे हुशार वकिलाचा युक्तिवाद तुमच्या आमच्या मदतीस येऊ शकणार नाही. आपण व्यवहारामध्ये काय करतात, पैशावाले माणसं काही करतात आणि मग ते कोर्टामध्ये गेलं की वकिलाला वगैरे पैसे देऊन ते आपल्यासारखी केस करून घेतात. पण भगवंताच्या कायद्यामध्ये अशा प्रकारचं चालत नाही. भगवंताच्या कायद्यामध्ये कर्माचं फल भोगूनच सारावं लागतं. त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. फार वर्षापूर्वीची सत्य घटना आहे. म्हणले अहमदाबादला एक विद्वान, अहमदाबाद म्हणजे गुजरातमध्ये वाटतं अहमदाबाद, तर अहमदाबादला एक विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीश जज होते. वेदांताचे गाडे अभ्यासी होते. कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता. एका गावी कोर्टाचे काम चालू असता सत्र न्यायाधीश सूर्योदयाच्या वेळी त्यांच्या गावामध्ये सूर्योदयाच्या वेळी ते सकाळी बाहेर फिरायला गेले असता एक मनुष्य तिच्या पाठीमागून पळत होता आणि दुसरा मनुष्य पुढे पळत होता. ज्यानं पाठीमागं पळणाऱ्या माणसानं त्या माणसाला सुराख उपसला आणि त्याला मारलं. मग आता हे जजनं पाहिलं होतं की ज्यानं सुरा मारलाय त्यालाही तो ओळखीत होता आणि ज्यानं जे मेलाय त्यालाही ओळखीत होता. परंतु ज्या वेळेस ती केस गेली कोर्टामध्ये
त्या जजला माहिती होतं की ज्यानं कुणी आपल्याला मारलेलं, त्या मनुष्याला ज्यानं मारलंय तो मनुष्य ह्या जजच्या ओळखीचा होता. परंतु केस अशी पडली की तिसराच मनुष्याच्या नावावर केस पडली आणि जो मारलेला मनुष्य होता तो बाजूला राहिला. पण ज्यावेळेस ती कोर्टामध्ये केस गेली त्यावेळेस जजला कळालं की हा मनुष्य तर मारणारा नाही, मग हा माणसाच्या नाव घेण्यात आलेला आहे. मग त्याला असं वाटलं, कारण हा जज होता तो कर्माचा कायदा सिद्धांत, देवाचा देवावर असलेला विश्वास, आणि तोही धार्मिक होता जज. त्याला असं वाटलं की आता हे मनुष्य तर गुन्हेगार नाही, मग आता ह्या मनुष्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची कशी. परंतु वरल्या कायद्यामध्ये साक्षी पुराव्यावर जे घडतं त्याच्यानुसारच जजला शिक्षा द्यावी लागते. मग त्या जजनी काय केलं की विचारलं की बाबा आता त्यांना असं सिद्ध झालं की त्या ज्यानं मारलंय, आता त्यानं मारलेलं तर नव्हतं, परंतु त्याच्यावर केस पडली आणि तेव्हा गुन्हा सिद्ध झाला की त्याला फाशी द्यावी लागते शिक्षा, अशी ती शिक्षा त्याला ठोठवायची होती. पण कर्म कायद्या ईश्वरावर त्यांचा भरवसा असल्यामुळं, कर्म कायद्यावर भरवसा असल्यामुळं त्यांनी त्या मनुष्याला बोलावलं एका कॅबिन मध्ये, बाजूच्या रूम मध्ये, आणि त्याला विचारलं की बाबा तू खरं खरं सांग की या जन्मामध्ये तुझ्याकडून काही चुका झाल्या का, तू तर काही गुन्हा केलेला नाहीस, तू काय तुझ्या हातून काही हे मृत्यू घडलेला नाही, तरी पण तुझ्यावर ही शिक्षेची वेळ आली. तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की या जन्मामध्ये मी पूर्वीचा खूप श्रीमंत होतो आणि त्यावेळेस माझ्याकडून 2 खून झालेले होते, पण त्यावेळेस माझ्याकडे पैसा अडका भरपूर असल्यामुळे मी जजला, पोलिसांना वगैरे सगळ्यांना पैसा देऊन मी सुटलो होतो, पण आता मात्र मी हा खून केलेला नाही. ही ज्यावेळेस खात्री पटली त्यावेळेस त्या जजला कळालं की ते 2 खून केलेले होते त्याच्या परत व्हावे, याच्यावर ही अशा प्रकारची वेळ येऊन तो कर्माच्या कायद्यातून सुटला नाही आणि ते कर्माचं फळ त्याला भोगावं लागलं. त्या जजला सुद्धा, पण जजला पाप लागत नसतं, कारण कायदे पुरावे ते जज म्हणजे काय आहे की एक ड्युटी आहे आणि त्या ड्युटी प्रमाणे त्यांना कर्म करावं लागतं. तर अशा प्रकारचा असणारा हा दृष्टांत की आपल्याला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात, यासाठी हा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. किती झाला का? हो, हे कर्माचा कायदा आहे आणि कर्माच्या कायद्यामध्ये कोणाची सुटका होत नाही. याच्यासाठीच आपल्याला पुढे पुढे पाहायचं आहे की कशा प्रकारची कर्म असतात, संचित क्रियामानाने प्रारब्ध कसे असतात आणि ते कर्माच्या कायद्यातून सुटण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला पुढे पुढे अभ्यासामध्ये येणारच आहे. तर याच्यावर आता आपण आज हे करू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.